तर यावेळेची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आजच्या दिवसाची साम टीव्हीवर सगळ्यात एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघताय। 10वीच्या परीक्षेचा पहिल्याच दिवशी पेपर फुटलेला आहे। पेपर फुटीचं ग्रहण 10वीच्या परीक्षेला पहिल्याच दिवशी लागलाय। 10वीचा परीक्षेचा पहिला पेपर आज होता आणि आजच हा पेपर फुटलेला आहे। ही दृश्य आपण पाहताय जालन्यातील बदनापूर इथल्या परीक्षा केंद्रावर पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच हा पेपर फुटलाय। प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आली आणि शहरातील झेरॉक्स सेंटर मधून या पेपरचे प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्या। हा धक्कादायक प्रकार बदनापुरात समोर आलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय। यावेळेस 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर फुटलेला आहे। त्यामुळे अजूनही जे विद्यार्थी मेहनत करून पेपर देत आहेत त्यांच्या मेहनतीचा काय असा प्रश्न उपस्थित होतोय। या घटनेमुळे राज्याच्या शिक्षण विभागाने जे काही कॉपीमुक्त अभियानाचा सांगितलं होतं त्या कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडालाय। साम टीव्हीने ही बातमी सगळ्यात आधी प्रेक्षकांसमोर दाखवलेली आहे आणि यामागे पेपर फोडण्याचा उद्देश आमचा नसून प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावे यासाठी म्हणून आम्ही ही पेपर फुटीची बातमी सगळ्यात आधी आपल्याला दाखवलेली आहे। प्रशासनाने मात्र यावर आता काय कारवाई करणं अपेक्षित आहे हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे। पहिल्याच दिवशी पहिलाच पेपर मराठी विषयाचा आणि हा फुटला आणि शहरातल्या झेरॉक्स सेंटरवर त्याच्या प्रिंट खैराती सारख्या वाटल्या गेल्या आणि आता आपण बघतोय जे वर्षभर 10वीचे विद्यार्थी या पेपरचा अभ्यास करत होते त्यांच्यावर मात्र हा अन्याय। जिल्ह्यामध्ये 102 परीक्षा केंद्रांवर 10वीचा पेपर होतोय। आज मराठीचा पहिला पेपर आणि पहिल्याच दिवशी मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं। मी सध्या बदनापूर येथे उभा आहे आणि आपण जर माझ्या हातामध्ये बघू शकाल असेल तर काही वेळापूर्वी पेपरला सुरुवात झालेली आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती बदनापूर शहरातल्या अनेक झेरॉक्स सेंटरवरती आहे, ती 20 रुपयात मिळत आहे। तर हे स्वतः माझ्या हातामध्ये पूर्ण उत्तर पत्रिका आहे। आपण बघू शकतो की यामध्ये सविस्तर अशी पूर्ण प्रश्नपत्रिकाच लीक झाल्याचं या उत्तर पत्रिकामधून तरी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळं जालन्यातील बदनापूर इथं मराठीचा 10वीचा मराठीचा पहिला पेपर फुटलेला आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती माझ्या हातामध्ये आहे। आपण जर पाठीमागे पाहिलं तर 10वीचा पेपर अजूनही सुरू आहे, पेपर हा संपलेला नाही। त्यामुळे पेपर संपण्यापूर्वीच अशा प्रकारच्या उत्तर पत्रिका ज्या आहेत त्या CSC केंद्रांवरती अगदी 20 रुपयात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं जालन्यामध्ये मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, बदनापूर, जालना। तर आपण बघतोय की यावेळेस 10वीच्या मराठीचा पेपर कसा फुटला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जालन्याच्या बदनापुरात 10वीचा पहिल्या दिवशीच पेपर फुटलेला आहे। पहिल्या 15 मिनिटांमध्येच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर गेली। शहरातील झेरॉक्स सेंटरवरून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढण्यात आल्या। प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स 20 रुपयांना विकण्यात आल्या। प्रश्नाच्या उत्तरांच्या झेरॉक्स प्रत ज्या आहेत त्या परीक्षा केंद्रावर वाटण्यात आल्या आहेत। धक्कादायक असा सगळा प्रकार जालन्यामध्ये। तर यावेळी महत्वाची बातमी आपण बघतोय, कॉपी मुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडालेला आहे। शिक्षण विभागाने जे कॉपी मुक्त अभियान रचलं होतं, जे कॉपी मुक्त अभियानाच्या बाता केल्या होत्या त्याचा मात्र आता पुरता धुवा उडाला असं म्हणावं लागेल। कारण आपण बघतोय 10वीच्या पहिला जो पेपर होता मराठीचा तोच या ठिकाणी फुटलेला आहे। पुणे बोर्डाच्या अध्यक्षांशी यावेळेस साम टीव्हीने बातचीत केली आणि त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आता पाहूयात। सचिव साहेब आहेत, शरद गोसावी आहेत बोर्डाचे अध्यक्ष। 10वी 12वीची परीक्षा त्यांच्या नेतृत्वाखाली कंडक्ट होते। सर, पेपर फुटलेला आहे 10वीचा मराठीचा जालन्यामध्ये। विभागाकडून माहिती घेतोय ते आम्ही विभागाकडून माहिती घेतोय, जे संबंधित कोण दोषी असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल। काय सर, काय माहिती मिळाली, कशामुळे, कुठं? आता जस्ट टीव्हीच्या बातमीनुसार आम्हाला कळते मांठा तालुक्यामध्ये तळणी या ठिकाणी आणि बदनापूर तालुक्यामध्ये अशी घटना घडल्या दिसून येते आता या ठिकाणी। सर, अजून कुठे फुटलंय असं काय कळलंय? नाही, बाकी अजून आमच्या माहिती नाही दिली। सर, पण सोशल मीडियावरून राज्यभरात हा पेपर व्हायरल झाल्याचं कळतंय। नाही, तशी कुठली माहिती आता आमच्याकडे आलेली नाही।
आता फक्त आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर विभागातली माहिती आहे, आम्ही त्यांची संपर्कात आहोत अधिकाऱ्यांच्या. इतर विभागाची काय माहिती सर? नाही, इतर विभागात आता काही कॉपी प्रकरणं झालीत का त्याची माहिती जमा करतायत. आता जस्ट 2 वाजता पेपर संपलेला आहे, माहिती येईल आता. सर कशामुळे झालं, काय कुठे त्रुटी राहिली, काय कळलंय? नाही, आता ती आम्ही माहिती घेतो आहोत. तिथल्या संबंधित विभागीय मंडळाकडून आम्ही ती माहिती घेत आहोत. पेपर सर प्रत्यक्ष फिजिकली फुटलाय की फक्त सोशल मीडियावरून आलं? नाही, ती आता आम्हाला ती अजून माहिती नाही, तीच आम्ही माहिती घेतोय. सर जे वितरण होतं कुठल्या टप्प्यावरती ही त्रुट राहिली असेल असं तुम्हाला वाटतं? तीच आम्ही माहिती घेतोय तीच, की जी आता काय जी घडली घटना त्या संदर्भामध्ये विभागीय सचिवांना आम्ही माहिती घेतोय ते. सर एक शेवटचा प्रश्न, आता हा पेपर तर फुटलेला आहे, तुम्हालाही कळलेला आहे, काय कारवाई होणार? चौकशी होईल, पोलीस चौकशी किंवा पोलीस कंप्लेंट तक्रार असं? त्या नियमानुसार जी कार्यवाही प्रस्तावित आहे ती सगळी कारवाई संबंधित दोषी पण असतील त्यांच्यावरती केली जाईल. सर गोसावी सर नाही आहेत, अध्यक्ष आहेत बोर्डाचे, त्यांना ही माहिती कळवली आहे? माहिती आहे त्यांना, माहिती कळवलेली आहे त्यांना. सर अध्यक्षांचं काय आहे त्यावरती? एक मिनिट, मी अध्यक्षाला विचार, मी कसं सांगतो, मला त्यांनी माहिती घ्यायला सांगितलं तत्काळ अध्यक्षांनी, आणि ती मी माहिती घेतोय. पेपर फुटीची जी कारवाई आहे, जी प्रोसेसर आहे, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये कदाचित पोलीस तक्रार किंवा गुन्हा देखील केला जाऊ शकतो. मात्र अतिशय प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी आहे. कुठल्या टप्प्यावरती हा पेपर फुटला, कुठे त्रुटी राहिल्या याची माहिती देखील अजून मंडळाकडे देखील उपलब्ध झालेली नाही. तर आपण बघतोय कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडालेला आहे आणि अधिकाऱ्यांनी आम्ही माहित्या काढतोय, माहित्या घेतोय असंच यावेळेस उत्तर देताना म्हटलेलं आहे. या सगळ्या प्रकरणाची माहिती घेतोय अशी यावेळेस प्रतिक्रिया आपण बोर्डाच्या या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. संभाजीनगर बोर्डाच्या सचिव डॉक्टर वैशाली जामदार यांनी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेतली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी. जालना जिल्ह्यातील बदनापूर परीक्षा केंद्रावर 10वीचा पेपर फुटला. त्यानंतर त्याची उत्तरपत्रिका शहरातल्या वेगवेगळ्या झेरॉक्स सेंटरमध्ये मिळत होती. आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सेक्रेटरी डॉक्टर वैशाली जामदार मॅडम आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. साम टीव्हीवर आत्ता मी ही बातमी बघितलेली आहे. जालना येथील जिल्ह्यातील बदनापूर केंद्रावरील, तर त्या अनुषंगाने आम्ही संबंधित केंद्र संचालक आणि संबंधित शिक्षणाधिकारी, संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तात्काळ अहवाल मागितलेला आहे आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती बोर्डाच्या नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल. चौकशी आल्यानंतर यावरती वरिष्ठांकडे हे सर्व अहवाल पाठविण्यात येईल. त्या जिल्ह्यातील जे संबंधित गट शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याशी पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याशी देखील संपर्क सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत आम्ही सर्व सूचना सर्व केंद्र संचालकांना आणि सर्व शिक्षणाधिकारी यांना आणि सर्व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत हे सर्व कार्यवाही आपण केलेली आहे. कारवाई कधीपर्यंत पूर्ण होईल, काय लगेचच्या लगेच बोर्ड काय पाऊल टाकते? आपण तात्काळ त्यांच्याकडून रिपोर्ट मागितलेला आहे, त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलं जाईल या सर्व गोष्टी. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. तर आपण बघतोय यावेळेस जालन्यापाठोपाठ यवतमाळमध्येही पेपर फुटलेला आहे. यवतमाळमध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटला. यवतमाळच्या महागावमध्ये हा पेपर फुटला आहे. सोशल मीडियावर 10वीचा पेपर व्हायरल झालेला आहे यवतमाळच्या महागावमध्ये. जालन्याच्या पाठोपाठ आता आपण बघतोय यवतमाळमध्ये देखील 10वीचा मराठी विषयाचा पेपर व्हायरल झाला. पेपर फुटल्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे कॉपीमुक्त अभियानाचा. यामुळे शिक्षण मंडळाचा पुरता फज्जा उडाला आहे. 10वीचा पेपर जो आहे मराठीचा तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यवतमाळच्या महागावमध्ये हा पेपर फुटलेला आहे. अनेकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा पेपर जो आहे तो समोर आला होता. जालन्यापाठोपाठ यवतमाळमध्ये 10वीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला त्यांच्यावर मात्र हा पुरता अन्यायच म्हणावा लागेल, कारण यवतमाळच्या महागावमध्ये देखील आता पेपर फुटला आहे. राज्यातल्या 2 ठिकाणी 10वीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. कॉपीमुक्त अभियानाचा यामुळे शासनाचा पुरता फज्जा उडाला आहे. जे लोक होते पेपर फोडण्यामध्ये त्यांच्यावर आता काय कारवाई करतात आणि शिक्षण विभागामधून कशा पद्धतीची आता सतर्कता घेतली जाते पुढील पेपरसाठी हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर येवल्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाला. कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांची धडपड सुरू आहे. कॉपी पुरवणाऱ्यांकडून शिक्षकांनाही आता दमदाटी करण्यात आली. येवल्यातील अंदरसूल इथल्या केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे. शिक्षकांना इथं दमदाटी करण्यात आली होती.
कॉपीमुक्त अभियानाचा यामुळे पुरता फज्जा उडालेला आहे। कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांनी शिक्षकांनाही दमदाटी केलेली आहे। कॉपी रोखण्यात पोलीस अपयशी झालेले आहेत। येवल्यातील अंदरसूल इथल्या केंद्रावर हा सगळा प्रकार घडलाय। कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांची मोठ्या प्रमाणात धडपड सुरू होती। कॉपी पुरवणाऱ्या शिक्षकांना देखील दमदाटी करण्यात आली। येवल्यातील अंदरसूल इथे केंद्रावर हा सगळा प्रकार घडलेला आहे। तर जळगावमध्येही 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचं दिसलं। अनेक 10वीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी बहादरांकडून कॉप्या सर्रास पुरवण्यात आल्या। कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सतर्क असल्याचं प्रशासनाकडून दावा करताना म्हटलं आलं होतं। मात्र काही परीक्षा केंद्रांच्या बाहेर कॉपी बहादरांकडून सर्रासपणे कॉपी पुरवली जात असल्याचं पाहायला मिळालं। परीक्षा केंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहादर जे आहेत ते कॉपी पुरवताना दिसलेले आहेत। परीक्षा केंद्रावर पोलीस प्रशासनाचा कुठलाही भाग जो आहे तो नाही असं चित्र देखील पाहायला मिळालं। काही परीक्षा केंद्रांवरून तर शिक्षक रुंद देखील पिशवी घेऊन भिंतीवरून उडी मारत असतानाचं चित्र जे ते पाहायला मिळालं। पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी इथं पुरवण्यात आलेली आहे। तर साम टीव्हीच्या बातमीची उपमुख्यमंत्री शिंदेंनी दखल घेतलेली आहे। जालन्यातील पेपर फुटीची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं शिंदेंनी सांगितलं। कॉपीमुक्त महाराष्ट्र हा संकल्प असल्याचंही शिंदेंनी पुढे म्हटलंय। जालन्यात आज 10वीचा पेपर होता, 10वीचा पेपर फुटलेला आहे, काय सांगाल? त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। राज ठाकरेंनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली। बीएमसी मुख्यालयामध्ये ही भेट झालेली आहे। विकास कामांसंदर्भात भेट असल्याचं आता बोललं जात आहे। राज ठाकरे पालिकेच्या निवडणुकांच्या आधीच ॲक्शन मोडवर आलेले आहेत। आयुक्तांची त्यांनी आज भेट घेतली। विकास कामांसंदर्भात ही भेट असल्याचं बोललं जात आहे। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी मुंडे कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीतून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं नाव बाद झाल्याची चर्चा आहे। फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा झाल्यामुळे ते बॅकफुटवर गेल्याचंही बोललं जातं आणि त्यामुळे पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा अधिक भक्कम झाल्याची राजकीय चर्चा आहे। महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे। अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी पुन्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधला। धनंजय मुंडेंवर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यावर 25 खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आलाय अशा शब्दामध्ये सूरज चव्हाणांनी आरोप केलेत। ठाणे जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे। ठाण्यामध्ये कधीतरी भाजपचा महापौर व्हावा ही आमची इच्छा आहे असं विधान भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केलं आहे। दरम्यान ठाण्यामध्ये भाजपकडून आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपनं आणखीन एक धक्का दिला। पंढरपुरात दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या बांधकामाचे 129 कोटींचं टेंडरच रद्द करण्यात आलंय। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी दिली होती। मात्र आता या निर्णयाचा शिंदेंनाच मोठा धक्का बसला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे। दोघेही बुलढाण्याच्या देऊळ गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे। शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी त्यांनी दिली होती। मुंबई आणि बुलढाणा पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी केलेली आहे। फुटला आणि त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा पेपर फुटलेला आहे। सर्वात पहिले साम टीव्हीने हे एक्सक्लुझिव्ह बातमी दाखवली होती। मात्र पहिल्या दिवशी जर मराठीसारख्या पेपरला खरं तर पेपर फुटत असेल तर ही किती गंभीर घटना आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूर विभागाचे अध्यक्ष जे आहे चिंतामण वंजारी सर आहे। सर, मराठीसारखा पेपर फुटतोय, दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। अतिशय दुर्दैवी घटना आहे। खरं तर मायबोली आपला मराठी विषय आहे, यामध्ये असा प्रकारच घडता कामा नये आणि घडला असेल तर राज्यमंडळ त्यावर योग्य तो निर्णय घेईल।
सर, कशा पद्धतीने आपल्या नागपूर विभागाची तयारी केली आहे? लगतच्या जिल्ह्यामध्ये यवतमाळमध्ये पेपर फुटतोय, तिकडे जालन्यात पेपर फुटतोय, उड्या मारून भिंत्यांवरून लोक जाताना दृश्यांमध्ये आपण साम टीव्हीने दाखवलेलं आहे. कसं पाहतो सर? सर, हे अतिशय दुर्दैवी घटना आहे, परंतु माझ्या नागपूर विभागामध्ये असा कोणताही प्रकार नाही, कुठेही अनुचित घटना नाही, कुठेही मास कॉपी नाही, कुठेही समजा जर काही असं घडलं तर आम्ही तात्काळ ज्या सेंटरवर गैरप्रकार घडला असेल तात्काळ त्यांना निलंबनाचे आदेशसुद्धा आम्ही दिलेले आहेत. त्याच्यामुळे आमच्या विभागामध्ये असा कोणताही प्रकार आतापर्यंत तरी नाही. आणि इतकंच नव्हे तर 12वीची परीक्षा अतिशय सुरळीत झालेली आहे. आज 10वीचा पेपर होता आणि ही जी जालन्यामधली घटना दिसते आहे ती अतिशय दुर्दैवी दिसत आहे. सर, ज्या पद्धतीनं पेपरसाठी यावर्षी खरं तर GR सुद्धा आला, कॉपी मुक्त अभियान राबवलं जात आहे आणि अशा पद्धतीने शाळांच्या ज्या इमारती आहे, जे दृश्यांमध्ये दिसत आहे, बराच लोक जात आहे, 10 आणि 20 रुपयात पेपरची जी उत्तरपत्रिका ती विकली जाते, अर्ध्या तासात पेपर बाहेर पडतो. आणि निश्चितच त्यावर राज्यमंडळ आमचा निर्णय घेणार आहे आणि यावर्षी असे जर काही प्रकार असेल तर त्या ठिकाणचं सेंटर कायमस्वरूपी बंद होणार आहे. सर, पण हे पेपर नेमके फुटतात कसे? कारण की कोणतरी अधिकारी कर्मचारी यामध्ये दोषी असतील, कारण ज्या पद्धतीने पेपरची यंत्रणा असते, लॉकर रूम असते, हे सगळं होत असताना अर्ध्या तासात पेपर बाहेर येतो, झेरॉक्स कॉप्या वाटल्या जातात, 20-20 रुपयात, म्हणजे चहापेक्षा कमी पैशात हे सगळं होतं. निश्चितच हे दुर्दैवी आहे, परंतु हे जे पेपर फुटण्याचे जे प्रकार आहे शाळा स्तरावरूनच होतात. आमच्या कस्टोडियनमधून किंवा आमचे जे पेपर्स असतात गोपनीय साहित्याचे ते पोलीस स्टेशनला जमा असतात आणि पोलीस स्टेशनमधून रनर तो शाळा स्तरापर्यंत नेतो आणि शाळेतूनच एखादे जो कामचोर किंवा विकृत बुद्धीचा माणूसच असं काम करू शकतो. कुठंतरी वर्षभर सर विद्यार्थी करतात, स्पर्धा आहे आता, एक तर 100% रिझल्ट लागत असताना काही ज्या शाळा आहे त्यांनी हा एक प्रकारे धंदा चालवला आहे, जे मुलांना पास करण्यासाठी अशा कॉप्या पुरवल्या. नाही, तू एक तर मायाशी बोल किंवा फोनवर बोल. तोंडात घालायचं, लांब ठेव ना जरा. किती वर्षांनी आलात? किती वर्षांनी आलात वास्तूत या? हल्ली बजेटला पण आलो होतो. बजेटला 1.5 वर्षाचा गॅप. हो, कारण मी जवळपास 3-4-5 वर्षांनी येत असेल. मी विषय आता 2 विषय आयुक्तांच्या कानावरती घातले. एक विषय म्हणजे मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत, मग त्या रिलायन्सच्या असतील, अदानीच्या असतील किंवा इतर ज्या काही आहेत, आज मुंबई महानगरपालिकेची एकूणच आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं येणारे जे पैसे आहेत ते महानगरपालिका का घेत नाही आहे. आणि त्यांनी आता सांगितलं की तो राज्य सरकारने निर्णय केलेला आहे, परंतु मला असं वाटतं की आत्ता आयुक्तांकडनं राज्य सरकारला ते त्या प्रकारचं पत्र जाईल आणि महानगरपालिकेला मिळणारे जे पैसे आहेत ते घालवू नयेत महानगरपालिकेने, अशी आमची इच्छा आहे. कारण एकतर GST नंतर ऑक्ट्रा बंद झाला आहे आणि ऑक्ट्रा बंद झाल्यामुळे महानगरपालिकेवरती खूप ताण आहे. तर तो एक विषय होता. मला असं वाटतं संदीप देशपांडे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील. आणि दुसरा विषय होता तो म्हणजे महानगरपालिकांची हॉस्पिटल्स. या हॉस्पिटलवरती मुंबई महाराष्ट्रातनं येणाऱ्या पेशंट्सचा विषय नाही आहे, परंतु परराज्यांमधनं येणाऱ्या पेशंट्सचा जो विषय आहे तो इतका लोड या सगळ्या महानगरपालिकांच्या हॉस्पिटलवरती येतो आणि त्याच्यानंतर सगळे परिस्थिती बिघडते अख्खी. बरं, या सगळ्या गोष्टींचं ओझं व्हायला लागते मुंबई महानगरपालिकेला. म्हणजे इतर राज्यांमधनं येणाऱ्या पेशंट्सना, ते काय पेशंट नको किंवा हवेत हा विषय नाही आहे, परंतु इतर राज्यांमधले येणारे जे पेशंट्स आहेत त्या महानगरपालिका तिकडची लोक ही काही मुंबई महानगरपालिकेला काही पैसे देऊ करते का, की नुसतेच फक्त आपण पेशंट बघायचे आहेत आणि आपल्या शहरावरचा किंवा हॉस्पिटलवरचा लोड वाढवायचा आहे. तर या दृष्टिकोनातनं काही काय म्हणतात त्याला वेगळे चार्जेस काही करता येतील का, कसे करता येतील किंवा काय, या दृष्टिकोनातनं आता आमचं बोलणं झालं. दुसरीकडे तुम्ही म्हटलात की महापालिकेची आर्थिक स्थिती किंवा पैसे खर्च होत आहेत. दुसरीकडे यांनी राज्य सरकारचं जवळपास 5-6 हजार येणं महानगरपालिकेचं बाकी आहे आणि 5-6 हजार कोटी 5-6 हजार कोटी येणं बाकी आहे आणि महसूलवाढीच्या दृष्टीनं मुंबईतील कचरा असेल या गोष्टींवरती सुद्धा महापालिका कर लावणार आहे. कचरा असेल
घनकचरा व्यवस्थापनासाठी ते कर लावणार आहे 100 रुपयापासून ते 500. बोलायचं नाही, आमचं तेच म्हणणं आहे या सगळ्यामध्ये की जर तुम्ही कचरा संकलनासाठी कर लावताय, आज ज्या झोपडपट्ट्या आहेत जिथे अनधिकृत जी कमर्शियल जागा पण आहे तिथे पण तुम्ही कर लावताय, तर मग महानगरपालिकेच्या जमिनीखालनं जाणाऱ्या ज्या 42 युटिलिटी आहेत त्या युटिलिटीपैकी किती लोकांकडनं आपण कर वसूल करतो. म्हणून आमची मागणी आहे की जर त्या युटिलिटीच्या खालनं ज्या गेलेल्या आहेत, मग त्या रिलायन्सच्या असतील, एअरटेलच्या असतील, कोणाच्याही असतील, त्यांच्याकडनं जर कर वसूल केला गेला तर जवळजवळ 8 ते 10 हजार कोटीचं उत्पन्न हे महानगरपालिकेला मिळू शकतं. आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत महानगरपालिकेने. म्हणजे राज्य सरकार पण आपल्या जी येणी आहे ती देणार नाही, बोजा पण आपल्यावर पडणार, तर मग महानगरपालिका पैसे कुठणार. सगळ्यांना तुम्ही टॅक्सेस लावणार, मग या कंपन्यांना का नाही? कळलं का? बरं, ह्या काही धर्मादाय संस्था नाही आहेत, या प्रॉफिट घेतातच आहेत त्यांचा, ते पैसे कमवतातच आहेत, मग महानगरपालिकेने पैसे का नाही घ्यायचे यांच्याकडनं? एवढा फक्त विषय आहे. तर मला असं वाटतं आयुक्त त्याच्यावरती काम करतील आणि पुढे कारण हा राज्य सरकारने घेतलेला निर्णय असल्यामुळे माझी त्यांची नोट गेल्यानंतर माझी मुख्यमंत्र्यांची याच्यावर बाबतीत चर्चा होईल. पुढे काय होईल माहित नाही मला. पीओपीच्या मूर्ती कोण गणेशोत्सव गणपती ना आपण मूर्त्या तयार करतो 1 वर्ष आधी. हां काय मला एवढंच फक्त म्हणायचं नाही की या सगळ्या याच्यामध्ये मूर्तिकारांनी पण आता विचार केला पाहिजे की दरवेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी गोष्टी बदलल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला बनवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे ते कुठच्याही सरकारचं, तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तिकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे ना. तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो? दरवर्षी आपण काहीतरी एक भूमिका घ्यायची आणि मग त्याच्यानंतर गणपती येणार म्हणून आपण त्या मूर्त्यांना, कारण त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरचं आहे. हे मला असं वाटतं आता मूर्तिकारांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, काहीतरी दुसरा मार्ग त्यांनी काढला पाहिजे. मुंबई महापालिकेची निवडणूक जी आहे गेल्या अनेक वर्ष रखडलेली आहे. तर आयुक्त राज्य सरकारला पत्र लिहितील. आम्ही 2 विषयांवर चर्चा केलेली आहे. मुंबई मनपावर मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण आहे असं देखील यावेळेस राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. सोबतच जमिनी खालून जाणाऱ्या केबलच्या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे. तसंच ज्या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात राज्याच्या बाहेरून रुग्ण येतात तो ताण जो आहे तो मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर पडतो असं म्हटलंय. पीओपी मूर्तीबाबत मूर्तिकारांनीही विचार करावा असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. पीओपीमुळे होणारं प्रदूषण खूप मोठं आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय. पीओपी मूर्तीबाबत मूर्तिकारांनी आता विचार करावा असं राज ठाकरेंनी महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर म्हटलेलं आहे.